आता ठाणे शहर आहे, मला थोडंसं सांगायचं आहे, गडचिरोलीला जरा दुर्गम भागातून बहिणी आल्या आहेत. ठाणे शहरानंतर गडचिरोली घ्या. आता ठाणे शहर. ठाण्यामधून बोलत आहे. सगळ्यात आधी देवाभाऊंचे मी आभार मानते की आज मला त्यांच्यामुळे मी सक्षम झाली आहे. कारण आज माझ्याकडे स्वतंत्र असं माझं पासबुक बँकेचं नव्हतं आणि मला माहिती नव्हतं की स्त्रियांचं एक पासबुक स्वतंत्र असतं. त्यांच्यामुळे मला माहिती झालं. आज माझं स्वतंत्र पासबुक झालं आणि मी त्यांच्यामुळे सक्षम झाली. आज माझ्या घरामध्ये आज माझा मान सन्मान होतोय की आज माझ्या हक्काची माझ्या घरामध्ये 3,000 रुपये आहेत. मी मानाने सांगू शकते आणि मी देवाजवळ आणि स्वामींना एक प्रार्थना करते की देवाभाऊ चांगला मारून घ्या आणि पुन्हा मुख्यमंत्री होऊन द्या. एवढीच माझी इच्छा आहे. ताई खूप खूप आभार. तुम्ही काळजी करू नका. आपल्या मोदीजींनी आता भगिनींना लखपती दीदी बनवायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे हे केवळ कोरं पासबुक राहणार नाही. या पासबुकमध्ये पैसे देखील येत राहतील ही तुम्हाला गॅरंटी देतो. आणि दुसरं, तुम्ही म्हणालात आम्ही तुम्हाला सक्षम केलं नाही, तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणून आम्ही इथे बसलो, म्हणून तुम्हाला सक्षम करू शकलो. तुमच्यामुळे तुम्ही सक्षम झालात. ठाणे. नमस्कार, माझं नाव रुपाली कळसकर, मी ठाणेतून बोलते. सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या देवाभाऊंचे आभार मानेन की आज त्यांनी इतकी छान योजना राबवून आम्हाला सक्षम करण्याचा जो प्रयत्न केला, खूप म्हणजे खूप. मी माझा काही व्यवसाय करण्यात विचार करत होते पण तो जमला नाही. पण आता ह्या तुमच्या योजनेमुळे मी तो करू शकते. ज्यावेळी तुम्ही सांगितलं तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार, त्यावेळी एक अशा इतक्या छान म्हणजे इतकी सुंदर अशी ऊर्जा झाली तयार की मीही काही करू शकते. माझ्याप्रमाणे इतरही अशा इतक्या छान म्हणजे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या, त्याही सक्षम होतील आणि त्याही सुंदर आणि सुंदर असा व्यवसाय करतील. त्यातून त्याही म्हणजे भरपूर काही करू शकतील. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते, अगदी मनापासून. ताई, जी आमची भगिनी, आमची माता, आमची पत्नी आपला संसार सांभाळू शकते, ती जगाला देखील सांभाळू शकते. त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स नेहमीच ठेवा. गडचिरोली जिल्ह्यातून ताई आपली बोलणार आहे. गडचिरोली जिल्हा. सगळ्यांनी कृपया शांतता राखा. आपल्या ताई काय म्हणतायत बघा. माझे नाव सुनीता रणजित खोब्रागडे आहे. मी गडचिरोलीतून आहे. मी हाऊसवाईफ आहे. मी गीताताई शिंदे, जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चे यांच्या इथे कार्यालयामध्ये जाऊन लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते खटाटोप 8,500 रुपये मिळणार असे, ते आम्हाला फसविले. आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिले आणि ते 2 महिन्यात पूर्ण करून दाखविले. आणि मला सुद्धा 14 ऑगस्टला दुपारी 2:07 3,000 रुपये जमा झाले. आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला असे पैसे दर महिन्याला मिळत लाडक्या बहीण योजनेची सुविधा मिळत राहणार का, ही माझा प्रश्न आहे. पहिले तर तुमचे धन्यवाद ताई. तुम्ही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, तुम्हालाही शुभेच्छा आहे. आपलं काम खटाखट नाही, आपलं फटाफट काम आहे. जसे आपण घोषित केले आणि पैसे आले, असे दर महिन्याला फटाफट तुमच्या खात्यात पैसे येतील म्हणजे येतीलच. धन्यवाद भाऊ. आणि आम्हाला जे महिन्याला लाडकी बहीण योजनेबद्दल आमच्यासारख्या गरीब बायांना तुम्ही आश्वासन देऊन फसविले नाही व असेच आश्वासनचा आम्हाला फसवणूक नका करू, हीच विनंती. बिलकुल नाही होणार, चिंता करू नका, दर महिन्यात येणार. गडचिरोली. हॅलो, माझे नाव सुगंधाबाई उईके, मिजगाव तालुका धानोरा. आम्हाला 3,000 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केले.
त्यांची मी धन्यवाद आहे. आशीर्वाद देता. सगळ्या बायांना पैसा मिळाला. मी तुम्हाला धन्यवाद देता. धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात येतच राहतील, येतच राहतील, येतच राहतील. भिवंडी जिल्हा. आणि तुमच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये तुम्हाला साथ देऊ. अरे वा. धन्यवाद. भिवंडी. मेरा नाम रम्या चिट्याला, मैं भिवंडी में रहती हूँ. मैं एक गृहिणी हूँ. देवा बाबू, आपने हमारे लिए बहुत कुछ किया है. अभी हमारा इच्छा है, आपके लिए क्या कर सकते हैं बता दीजिए. ताई, तुमचं प्रेम, आपका प्रेम और आपका आशीर्वाद, इससे बड़ा हमारी दूसरी कोई पूंजी नहीं है. आपका प्रेम और आशीर्वाद रखिए, बाकी हम हमेशा आपके साथ रहेंगे. भिवंडी. దేవాజీ అన్న దేవాజీ అన్నకు నమస్కారము. అందరికీ నమస్కారం. నా పేరు సరిత గోవర్ధన్ బంగారం. నేను భీవండిలో ఉంటాను. నేను హౌస్ వైఫ్ ను. నా కూతురి చదువు కళ దేవా అన్న ద్వారా నెరవేరినందుకు చాలా సంతోషము. దేవా అన్నకు ధన్యవాదాలు. अरे तेलगू इल्ला. नाही, तेलुगू साहेब ते असं म्हणत होते की त्याची मुलगीचा आहे ना आता कॉलेजमध्ये ऍडमिशन झालाय. ती घरगुती काम करते, त्यांना ती पैसे पुरत नाही. तुम्ही एक संजीवनी त्याला दिलेली आहे, त्याबद्दल ते बार बार आभार व्यक्त करते तुमचा. धन्यवाद साहेब. फार फार धन्यवाद. थोडंसं तेलुगू आम्हालाही समजलं आणि थोडं तेलुगू आम्हाला येते. ఒకటి రెండు మూడు నాలుగు ఐదు ఆరు ఎటు ఎనిమిది తొమ్మిది 10. नवी मुंबई. धन्यवाद. नवी मुंबई जिल्हा. नवी मुंबई. ताई बोला. माईक आवाज बंद आहे नाही ताई, येत. माईक बंद आहे.